गुरु गोरक्षनाथांचा जन्म हा शिराळमध्ये. समर्थ रामदास स्वामींनी या असणाऱ्या नागपंचमीविषयी बरंच काही लिहिलं. जागा लक्ष्मीचे शिराळे, तेथे निगती नागकुळे, श्रावण मासी मुले बाळे खेळत. या ठिकाणी ते असणारं मठ आहे गुरु गोरक्षनाथांचा. त्या ठिकाणी 2 नद्यांचा संगम आहे. जे आमचं नवीन पिढी जन्माला आली की आमची तरुण पिढी एवढ्या वर्षाच्या, हजारो वर्षाच्या परंपरेला गालबोट लागून देणार नाही. तुम्ही जे बघितलंय ते मला वाटतं 360 डिग्री कुठल्याही गोष्टीला अँगल असतात. तुम्ही 10% त्या दिवसाचं बघितलंय. अनफॉर्च्युनेटली हा आमच्या शिराळकरांच्या भावनांचा प्रश्न आहे. आमचं खरं रूपच आम्ही सांगायला किंवा आम्ही पुढच्या पिढीला द्यायला आम्ही कमी पडलोय. ह्या गावाचा इतिहास फार मोठा आहे. माझ्या अंदाजाने हे गाव किमान 5 ते 10,000 वर्षापूर्वीचंच आहे. मागच्या 2 वर्षापासून त्या पालखीबरोबर मी असोसिएटेड आहे नागदेवतेच्या, आणि बराच त्याच्यावर विचार केला. ही फार मोठी परंपरा होती. तर त्यावेळीची जुनी बघायला गेलं तर कोतवालांचा मानाचा नाग, कोतवाल पकडायचे फक्त नाग, ते तिथं न्यायचे आणि तिथून महाजनांच्याकडून निघून ग्रामप्रदक्षिणा होऊन अंबामातेला जाऊन, ते पण पुरातन स्थान आहे. इथून जवळ वैजोबाचं स्थान आहे वैजेश्वर, तिथं पालखी येऊन आरती करून मर्याईच्या देवळातसुद्धा आरती होते, महाजनांच्याकडे परत जाते. हा ठरलेला पारंपरिक रूट होता. हळूहळू त्याचं उत्सवात रूपांतर होत गेलं. फार सुंदर उत्सव असायचा. बैलगाड्या सजायच्या. त्याच्यानंतर लोक इथले तर नागावर प्रचंड प्रेम करतात. त्यांचं पूर्ण गाड्यावर सगळा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र सगळे यायचे. फार सुंदर सगळं हे वातावरण होतं. मध्ये ज्यावेळी कायद्याच्या कचाट्यात ही सापडली नागपंचमी आमची, तिथं थोडीशी मरगळ यायला लागली. कारण त्यानंतर जी जन्मलेली पिढी आहे तिने मूळ नागपंचमी बघितलेली नाही. आणि मग आता सगळीकडे हे ट्रेंड काय आहेत, म्हणजे चूक झाली का तर झालेली आहे, तुम्ही जे म्हणताय रील्स. पण आम्ही कुठंतरी कमी पडलो. आम्ही जे 50, 60, 70चे जे लोक आहोत, आम्ही कुठंतरी हा जुना इतिहास त्यांना सांगायला कमी पडलो. तो आता नक्कीच आम्हाला सांगाल आणि सांगणार आहे. ते नक्की समजून घेतील, ते नक्की त्याच्यावर विचार करतील आणि पुढच्या वर्षी तुम्हाला प्रचंड चांगला बदल ह्यात पडेल. म्हणजे आम्ही ह्या माध्यमांशी बहुतेक जुळवून घेतलं नाही. म्हणजे हा शेतकऱ्यांचा सण आहे. शेतकरी म्हणजे नागाला मित्र मानतो. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सायन्समध्ये शिकवल्या जातात. आम्ही हे सायन्स जगाला शिकवतो. आमच्या आया बहिणी त्याला भाऊ मानतात. उपवास आदल्या दिवशी असतो. दुसऱ्या दिवशी त्या भावाचं दर्शन झाल्याशिवाय सोडत नाहीत. फार सुंदर हे गाव आहे. फार सुंदर त्याचं हे आहे. तुम्ही जे बघितलंय ते मला वाटतं 360 डिग्री कुठल्याही गोष्टीला अँगल असतात. तुम्ही 10% त्या दिवसाचं बघितलंय. ह्या सगळ्याच्या ह्याच्यात जी मूळ पालखी निघते ती कोणी बघितलीच नाही. तुम्ही पालखीचं चित्रीकरण आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही बघा. इतकी सुंदर पालखी ह्या शिराळ्यात निघाली हे कुणाला पटणार नाही. अनफॉर्च्युनेटली हे सगळे जे रील स्टार किंवा जे काय आहेत, तिने जे बघितलं, तिने जर सकाळी लवकर आले असते तर त्यांना ही पालखी सुंदर बघायला मिळाली असती. बदल हा तिथंच नेमका घडला. जो कचाट्यात सापडल्यानंतर आम्हाला प्रचंड झगडावं लागलं. गावानं हायकोर्टपर्यंत लढा आमच्या अख्ख्या गावानं दिला. नंतर आत्ता या सरकारला आमचे आभार आहेत, तिने 41 परवाने दिले. तिथं आम्ही त्याचं सगळ्यांचं प्रबोधन केलं. सगळ्या मंडळांनी मागं बोर्ड लावले होते. ते कवर नाही झालं आणि त्यात आम्ही कमी पडलो. एकंदरीत हा सगळा हा आमच्या शिराळकरांच्या भावनांचा प्रश्न आहे आणि आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. तुम्ही बघितलं पालखीला 12 बलुतेदार आहेत, 16 मान आहेत. आमच्या मुस्लिम बांधव आमचे पोशाख जे मानाचे असतात, आम्ही आदल्या दिवशी अंबाबाईच्या मंदिरात पुजतो, ते त्यांच्यातर्फे आम्ही वाजवत आणतो. असा जातीय सलोखा ह्या गावासारखा, ह्या तालुक्यासारखा तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाही. पण ते कुठंतरी नक्कीच ह्या रीलमुळे झाकळलं गेलं. आणि म्हणून आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे तुम्हाला सांगायचा की दिसतं तसं नसतं आणि आमचं खरं रूपच आम्ही सांगायला किंवा आम्ही पुढच्या पिढीला द्यायला आम्ही कमी पडलो आहे. हे एवढं सुंदर गाव, स्वतः गोरक्षनाथांचा आदिवास इथं होता. ते इथून 2 किलोमीटर आहेत. तिथं त्यांचं ते संगमावर तपोभूमी आहे. अजून तिथं गेल्यावर तुम्हाला जे आध्यात्मिक जगातले जे अध्यात्मातले बरेच सगळे मोठे साधू संत आणि चांगले लोक आहेत,
असा तुम्हाला एकही सापडणार नाही की जो 32 शिराळ्यात त्या गोरक्षनाथांच्या ठिकाणाला येऊन गेलेला नाही आहे. त्यांचे महाराज आत्ताचे मठाधिपती पारसनाथ स्वतः पालखीसाठी येतात, तिथं पालखीची पूजा होईपर्यंत बसतात. ते सगळं भरलेलं असते. ती खरी जर एनर्जी तुमच्या शिराळ्याच्या नागपंचमीची असेल जर बघायची, तुम्ही तिथं नक्की या. ठीक आहे, चूक झालेली आहे आणि ते आम्ही मान्य करतो ह्यासाठी की आम्ही कमी पडलो आहे ह्या पिढीला, ह्या जनतेला. पण आम्हाला प्रचंड चांगल्या आशा आहेत ज्या त्यांना आम्ही पटवून देऊ, सांगू, तुम्हाला पुढच्याही प्रचंड चांगला बदल दिसेल. तर मला याच्यापूर्वी सगळ्यात अगोदर म्हणायचं की संपूर्ण वस्त्र जे आहे ते आमचं पांढरं आहे आणि त्याच्यात एका काळ्या डागावर सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. तर या निमित्तानं सांगणं हेच आहे की आमचं हे संपूर्ण वस्त्र आहे, हे वस्त्र जाणून घ्या. या पांढऱ्या वस्त्रामध्ये आमचा संपूर्ण इतिहास आहे, जो पौराणिक कालखंडापासून आहे, प्राचीन कालखंडापासून आहे, मध्ययुगीन आहे आणि आधुनिकही आहे. हे तिन्ही कालखंडापासून या असणाऱ्या परंपरेचा जो इतिहास आहे आणि या परंपरेपासून ही जी चालत आलेली परंपरा आहे, हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला या निमित्तानं समजणं हे गरजेचं आहे. या सगळ्या या गोष्टीकडे जर पाहायचं झालं तर पौराणिक कालखंडामध्ये जो नागराज आहे, नागदेवता आहे, त्याचे वेगवेगळी नावं सांगितलेत. अनंतनाग, शंखपाल, वासुकी. आता वासुकी नाग भगवान शिवशंकराच्या गळ्यामध्ये असतो. भगवान शिवशंकराच्या गळ्यामध्ये असणारा वासुकी नाग तोही आमचा गुरु गोरक्षनाथांच्या गळ्यामध्ये असतो आणि गुरु गोरक्षनाथांची बैठक ह्या वासुकी नागावर असते. म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवजती असणारे गोरखनाथ की जे भगवान शिवशंकराचा अवतार मानला जातो आणि त्यांचा प्रिय असणारा वासुकी नाग आणि त्याच्या या आदिवासाची भूमिका आहे. म्हणजे याविषयी प्रचंड माहिती आहे. म्हणजे पौराणिक कालखंडापासून मग ते कालियामर्दन असेल, शेषनाग हा तुमच्या विष्णूचा असेल, म्हणजे हा सगळा इतिहास आहे. हा इतिहास मोठा आहे. याच्यामध्ये हा इतिहास झाल्यानंतर 8वं शतक असेल, 9वं शतक असेल, वेगवेगळ्या इतिहासकारांची वेगवेगळी मतं आहेत. पण यातून हा जो इतिहास आहे, हा इतिहास मग ते गुरु गोरक्षनाथ या गावामध्ये आले. या ठिकाणी ते असणारं मठ आहे गुरु गोरक्षनाथांचा, त्या ठिकाणी 2 नद्यांचा संगम आहे. त्या ठिकाणी ते संपूर्ण त्यांचं जे योग शिक्षण आहे किंवा जे योग ध्यानधारणा आहे याच्यामध्ये ते तल्लीन असत आणि मोकळ्या वेळामध्ये आमच्या शहरामध्ये येत असत. शहरामध्ये नाही, त्यावेळेसच्या ग्रामीण संस्कृतीमध्ये येत असत. अर्थात संपूर्ण मालिकामध्ये इतिहास संशोधनामध्ये गुरु गोरक्षनाथांचा जन्म हा शिराळ्यामध्ये. म्हणजे ज्या घरामध्ये गुरु गोरक्षनाथ भिक्षा मागावयास गेले त्या महिलेशी त्यांचं एक जुनं नातं होतं, एक मातृत्व स्वरूपाचं नातं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यावरही संशोधन चालू आहे. म्हणजे यातून मग त्यांनी ती महिला जी माता आहे त्या मातीच्या नागाचं पूजन करत होती. त्यातून पुढं असं झालं की गुरु गोरक्षनाथांना ती भिक्षा देण्यासाठी वेळ झाली, मग त्यांनी तो जिवंत नाग काढला आणि ही जिवंत नागाची परंपरा सुरू झाली. इथं असणारी जी हे जे मारुतीचं मंदिर आहे समर्थांनी स्थापन केलेलं आहे, त्यांच्या सेवकाच्या पुढच्या बाजूला मंदिर आहे. म्हणजे ह्या गावामध्ये ते आल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी या असणाऱ्या नागपंचमीविषयी बरंच काही लिहिलं, पण त्यांचा एक कोट आहे, तो कोट महत्त्वाचा आहे. जागा लक्ष्मीचे शिराळे, तेथे निघती नागकुळे, श्रावण मासी मुले बाळे खेळवती. म्हणजे संपूर्ण श्रावण मास आणि नागपंचमी हे संपूर्ण त्यांनी या असणाऱ्या भूमिकेतून मांडले. माझ्या पूर्वजांनी, माझ्या जुन्या लोकांनी कायम ह्या पंचमीला श्रीमंत करायसाठी प्रयत्न केलेले आहेत. ह्या श्रेयात आमची बैलगाड्यांच्या ह्याच्यावर आम्ही अनेक मंडळं मिरवणूक काढायचं. मुख्य आमच्या उत्सवातला मुख्य जो उत्सव असतो ती नाग मिरवणूक, नागांचं प्रदर्शन करत मंडळांची मिरवणूक, हा आमच्या उत्सवाचा मूळ गाभा असतो नाही का. एरवी सकाळी आम्ही अंबामातेच्या इथं नागांचं पूजन करतो, त्यानंतर घरोघरी जिवंत नागांची पूजा होती आणि त्यानंतर मग सगळे मंडळ नाग घेऊन आम्ही ती अनेक वाद्यासह जातो. तर पूर्वी बैलगाड्या असायच्या, रेड्यांच्या गाड्या असायच्या, त्या सजवून वगैरे आमची पंचमी व्हायची. हळूहळू त्याला अनेक वाद्य आली, अनेक आधुनिकीकरणाचा थोडासा पगडा आला आमच्या पंचमीवर. दुर्दैवानं माझ्या गावकऱ्यांनी, माझ्या शिराळ्यानं अतिशय समृद्धीनं, पावनतेनं, पवित्रतेनं शिराळ्याची पंचमी जपलेली आहे. तिला पुढं न्यायचं काम केलं. पण 2003 साली
दुर्दैवानं वन्य प्राण्यांच्या काही याच्यामुळं आमच्या पंचमीवर बॅन आला आणि ती सलग 23 वर्ष आमची नागपंचमी बंद होती. या कालावधीत गावानं अनेक प्रयत्न केले नाही का, कायदेशीर लढाईसुद्धा लढली, पण आम्हाला यश आलं नाही. सुदैवानं आता असणारं भाजप सरकार, राज्यातलं केंद्रातलं, आता असणारे आमचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या प्रयत्नानं शिराळाची परंपरा नागपंचमी परत सुरू झाली आणि शिराळाला BJPच्या माध्यमातून, आमदार सत्तूभाऊंच्या माध्यमातून ती आमची समृद्ध परंपरा बहाल करण्यात आली. ह्या ज्या 23 वर्ष बंदी असणाऱ्या कालावधीत जे आमचं नवीन पिढी जन्माला आली आणि जी आत्ता कार्यरत झाली, ह्या मध्यंतरीच्या कालावधीत नागविरहित उत्सव व्हायचा आणि त्या कालावधीत DJ वगैरे हे नवीन आधुनिकीकरणाचा आविष्कार असणारी वाद्य आली खरं म्हणजे. पण याचा अर्थ ती माझी पंचमी नव्हे. जी पालखी आमची जाती, ज्याला एवढ्या वर्षाची, हजारो वर्षाची परंपरा आहे, ती पालखी दाखवली गेली नाही. आज ही काही मंडळं आमची आहे ते पारंपरिक साज बाज लक्षात ठेवून पंचमी साजरी करतात. ती मंडळं कुठं दिसलीत का? ह्या चुकीच्या गोष्टी आल्या, त्याचं समर्थन करू शकणार नाही. आम्ही कमी पडलोय कुठं? ह्या तरुण पिढी संगती ह्या 23 वर्षाच्या कालावधीत जे कार्यरत झाले त्या तरुण पिढीशी संवाद साधायला आम्ही कमी पडलोय. आणि मला विश्वास आहे की आमची तरुण पिढी एवढ्या वर्षाच्या, हजारो वर्षाच्या परंपरेला गालबोट लागून देणार नाही. नागावर त्यांचं प्रेम आहे, त्यामुळे ते नक्कीच विचार करतील. जबाबदार माणसांचा संवाद होईल त्यांच्याशी, मला पूर्ण विश्वास आहे.